आता ह्या व्यवसायामुळे हळूहळू थोडं 4 रुपये मिळत गेलं. हम्म. 2-4 एकर शेती घेतली. हम्म. फलटणला एक विला अलाइनमेंटचं दुकान टाकलं. हम्म. एक 20 गुंठ जागा फलटणमध्ये घेतली. ज्यांनी स्वतः केलंय त्याला काहीतरी मिळतं. जे लोकांकडून करून घेतलंय त्याला काय काय राहत नाही. काही काळ डॉक्टर नसताना स्वतः सुद्धा इंजेक्शन दिली. हा. तर दादा नमस्कार. नमस्कार. मला तुमचा पहिल्यांदा परिचय द्या. पोपट नानाकडचे गाव सोमंतळे. गाव कोणतं म्हणायचं? सोमंतळे. तर या व्यवसायाची सुरुवात कधी झाली तुमची? साधारण 2000 पासून केली. किती गायपासून केलेली सुरुवात? सुरुवातीला एक 4 गाय होती. बर. 4 गायपासून हळूहळू 76 गायपर्यंत आलो. 76 गायपर्यंत आला. आणि साधारण 800-900 लिटर दूध होतं. आणि आता ह्या 2 वर्षात 40 गाय विकून टाकली. आता 22-23 गाय आहे. बर. 250-300 लिटर दूध आहे. कमी करण्याचं कारण? कमी जी गाय बघत होता त्या मुलगा डॉक्टर झाला. मग आता हे बघायला जरा कोण नाही म्हणून आपलं थोडं कमी केलं. आता तुम्ही दूध व्यवसाय करायचं म्हटलं तर म्हशी पण चालू केल्या असतात, पण म्हशी न करता तुम्ही गायीपासून का सुरुवात केली? म्हशीचा जरा भाकड काळ ज्यादा असतो. बरं. म्हणून सरासरी त्याची रेंज परवडत नाही शेतकऱ्याला. बर. आणि दूध काय ती रत्तीभर आपण ही सगळा व्यवसाय सोडून घालू शकत नाही. पाहिजे एवढा दर बसत नाही. बर. म्हणून म्हशीकडे लक्ष जरा कमी असतं. आता मला सांग की सुरुवातीचं तुमचं हे शेड होतं ते किती जागेत होतं आणि त्यानंतर कसं तुम्ही संपूर्ण नियोजन केलं? सुरुवातीला 24x20 होतं. बरं. किती जागेत आहे एकूण? ही आता सगळं आपलं घर आणि गोटा 20 गुंठ्यात. बरं. लांबी रुंदी किती ठेवण्यात आली प्रत्येक शेडची? 80 बाय ते गोटाची दावणीच आहे ते 100x24 आहे. बरं. आणि ही आहे ती 80x80चा असा चौरस मोकळा हिंडायसाठी. प्रत्येक जण आता व्यवसायात उतरतोय, मग तुम्हाला काय वाटतं दूध व्यवसाय फायदेशीर आहे का तुमच्या अनुभवातून? किती वर्षाचा अनुभव झाला? 25 वर्षाचा अनुभव आहे त्याचा. हां. तर दूध व्यवसाय नाकळतच फायद्याचा आहे. असा काय मोठा लय सोर्स नाही त्यात. बरं. पण जर ज्यांनी स्वतः केलंय त्याला काहीतरी मिळतं. जे लोकांकडून करून घेतलंय त्याला काय राहत नाही. त्याला मग शान राहतं फक्त. पण ज्याची स्वतः मेहनत आहे, काय घालणं, धुणं, धारा काढणं, बरं. चारा बऱ्यापैकी घरचा, त्याला मग चांगला आहे. आतापर्यंत तुमच्या गोट्यामध्ये सगळ्यात जास्त दूध देणारी गाय किती? सगळ्यात दूध देणारी 38 लिटर पर्यंत गाय होती. होती. 38 लिटर दोन्ही टाइमाचं दूध देणारी गाय आपल्याकडे 8-9 गाय होती. बरं. तिथनं हळूहळू 25, 30, 28, हां. 22 पर्यंत, 20 पर्यंत बी गाय होती. परवडते कितीची? कमीत कमी 25च्या वरची 25च्या वरची असली तर जरा धंद्याला बरे. बरं. जर 20-18 वालीत काय राहत. आता हा मुक्त गोट्याचं नियोजन केलंय. मुक्त गोट्याचं नियोजन करण्यामागचं कारण? मुक्त गोटा नाही केला तर एवढी गाय सांभाळणं होत नाही. बरोबर. काय आणि स्वतः आपण करतोय सगळं. जर बांधून गाय असली तर ते शेणातच बसती, उठते, त्याला दिसाड धुया लागते. आता ही मी 7-8 महिन्यात नाही एकदा धुतो. पाणी दाखवत नाही, शेण काढत नाही, म्हणजे निम्म काम कमी झालं. त्यामुळे एवढ्या गाया घरची घरी बघू शकतो आपण. आता मला सांग की सकाळपासून तुमचा दिनक्रम काय असतो? काय काय तुम्हाला करायला लागतं दिवसभर त्यामध्ये? दिवसभर नाही, सकाळी एक साधारण 6 वाजता सुरुवात केली तर गाय मोकळी येते ती बांधायची. त्यांना कुटी टाकायची, लगेच त्याच्यावर गोळी टाकायची आणि दाराला बसायचं आणि 1 तासात गाय ती सोडून द्यायची मोकळी बाहेर. मग त्याच्यावर 5 वाजता तर ती काय करते, कुठं असते ती गाय बघायचं नाही. तुमचं वय किती आता? माझं वय 65. 65. आणि किती वयापासून सुरुवात केली दूध व्यवसाय? 2000 पासून ह्या व्यवसायात सुरुवात केली. अगोदर आपलं ऊस तोडायचं होतं कारखान्याला. बर. कारखान्याला बैलगाडी ऊस. बर. हा. सर्व्हिस नाही, शाळा नाही, म्हणजे ऊसतोडी कामगार म्हणून. मग याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? शेजा आसपास बघून बाबा गायात बरं आहे असं तसं म्हणून मग काय मी इथं घेतले बारामतीला, काही सांगोलीतून आणल्या, काही एक वेळ बेंगलोरवरून आणल्या. बर. एक वेळ पंजाबवरनं आणले होते, त्यातले 1-2 घेतले. म्हणजे असं वाढीत गेलो. काही घरी कालवडी चांगली इंजेक्शन देऊन तयार केली. म्हणजे सुरुवात थोड्यातूनच आपण केली पाहिजे. त्याच्यात काय आहे ते बघत आल्याशिवाय एकदम तुम्ही 80 गाय घेतली तर पैसे किती वाढले. तुम्ही आता शाळेत गेला तर पहिली सोडून 10वीला कसं बसणार? बरोबर. पहिलीतून दुसरीतून तिसरी, मग असं करीत आलो. पण त्यात मला इजा नाही झाली. माझी एवढ्या दिवसात एक गाय मेली नाही. मग आपण काही ठिकाणी बघतो की आजारपण येतं आणि आजारपणामध्ये गायी दगावतात पण.
त्यावेळेस अशी कधी परिस्थिती आली का आपल्या गोट्यामध्ये? नाही आली एवढ्या दिवसात. हम्म. गाय मेली नाही, आजारी पडली, हम्म. नीट झाली, सगळं व्यवस्थित झालं, हम्म. पण गाय मेली नाही आतापर्यंत. हम्म. आणि तशी परिस्थिती येऊ दिली नाही, हम्म. कारण आपण सतत त्यात असल्यामुळं हम्म. सकाळी गाई 10 वाजता चांगली होती ना 11 वाजता थोडी का काळवंडली कुचामली, त्याचा रिझल्ट आपल्याला आहे. हम्म. आणि काय काळ डॉक्टर नसताना स्वतः सुद्धा इंजेक्शन दिली. हा, हे कसं शिकलं तुम्ही? पहिला अनुभव काय होता? कधी तुम्हाला आता treatment केली? समजा आपल्याकडे 40-50 गाय झाली, हम्म. आपण गाय आजारी पडली, डॉक्टर बोलावला, एकदा बोलावला, 10 वेळा, हम्म. असं 50 वेळा बोलावल्यावर त्यांनी काय दिलं तिला? ताप बाबा 104 होता, 103 होता, मग तिला काय दिलं? हम्म. म्हणजे अनुभवातून तुम्ही शिकत गेला. आणि त्याच अनुभवातनं माझा मुलगा डॉक्टर झाला. सगळं येत होतं, कोर्स केला नव्हता. हम्म. आणि डॉक्टर त्यांनी 8 वर्ष गोट्यावर येऊ दिला नव्हता कशाला. हम्म. मग त्याला ती कोर्स करायला लावला 2 वर्षाचा. हम्म. 70% पास झाला. हम्म. आता प्रॅक्टिस करतो. म्हणजे या दूध व्यवसायानं तुमच्या जीवनात भरपूर बदल झालेत. कोणते कोणते असे बदल झाले जे तुम्हाला म्हणजे वाटत नव्हते की आपले हे बदल होतील आणि तुमच्या जीवनात ते बदल झाले? आता ह्या व्यवसायामुळे हळूहळू थोडं 4 रुपये मिळत गेलं. हम्म. 2-4 एकर शेती घेतली. हम्म. पलटणला एक व्हील अलाइनमेंटचं दुकान टाकलं. हम्म. एक 20 गुंठ जागा पलटणमध्ये घेतली. हम्म. एवढं करू शकतो या गायापासून. खाद्य काय काय असतं दररोज? खुराक गोळी आपली इंद्रनील किंवा हम्म. अशी कुठली टॉपची गोळी असेल तीच. हम्म. तेच असतं. हम्म. आता तुम्हाला मला सांगा की आपलं आता दिवसाचं गाय किती दूध देतात? आता किती गाय दूध देतात? आता 22 गायातनं साधारण 13 गाय दूध देते, बाकीच्या बंद केल्या त्या. किती दिवसाचं दूध निघतं? 250-350. 250-300. दर किती मिळतो? दर आता 40 रुपये. 40 रुपये. मग दूध कुठं जातं आपलं? आपण ते चिन्नाईची डेअरी घेतली हेडसन म्हणून, बरं. ती संकलन आपल्याकडे हम्म. ते आपल्याला दूध कुणाला घाला म्हणायचं नाही, ज्याला दर पगारतो त्याने आणून घालायचं. हम्म. त्याचा पगार त्याच्या खात्यावर घातल्या चालू गेला. हां. त्याला पगार द्यायचा नाही, त्याचं दूध मांडून ठेवायचं नाही, हम्म. काहीच नाही. मग आता आपल्याला जे आहे ते महिन्याकाठी किती राहतं? महिन्याकाठी किती उत्पन्न मिळते? महिन्याकाठी साधारण आता 22 गायची जर म्हणलं हम्म. तर एक सगळा मेंटेनन्स वजा जातात 1.25 लाखापर्यंत. खर्च वाजा जातो? सगळं मेंटेनन्स वजा जातात. प्रॉपर नफा आपल्याला तेवढा राहतो? 1.25 लाख रुपये राहतात. हम्म. पण ते आपण सगळं घरी करत असल्यामुळं. हम्म. नाहीतर आज 800 रुपयाला गाय आहे महिना सांभाळाय. हा. 22 गायचे किती पैसे जातात? बरोबर. मग ती त्यातनं वजा होत्याल, पण आपण स्वतः करतो म्हणून ही एवढं आपल्याला करता आलं. कोण कोण करतं गोठ्यामध्ये काम? मुलगा आणि मी दोघंच करतो. दोघंच करतं. असं कधी वाटलं नाही आपण थोडंसं निवांत राहावं आणि आता आपलं म्हणजे आपण आता सगळं कामगारावर सोपून कामगाराकडे लक्ष देऊन कामगाराला करायला हवं सगळं? गायांचा गोठा जर कामगाराच्या जेव्हा सांभाळायचा म्हणलं तर कधी सक्सेस होत नाही. हां. आणि तेवढं मेंटेनन्स काढून मग आपल्याला काय राहत नाही. बरोबर. मग आपल्याकडं काहीच नाही म्हणल्यावर आपण थोडं ताकद लावली तर आपल्याला काय मिळेल. ह्या बेसवर आपलं मजूर नाही ठेवला, स्वतःच केलं. काय वाटते दूध व्यवसाय आता इथून पुढे जाताना फायदेशीर ठरेल का? आता आपल्याला 40 रुपये दर मिळतो तसं की तुम्ही म्हटला, काय सांगाल दूध व्यवसाय फायदेशीर आहे का? दूध व्यवसाय फायदेशीर आहे, फक्त त्याला 70% चारा घरचा असावा बरं. आणि स्वतःची मेहनत असावी तरच. नाही तर तुम्हाला आज मी तिला चारा एकात, मजूर एकात जर सगळं घेतलं तर त्यात काय नाही. म्हणजे किती गाय चांगल्या असू द्या, काय शिल्लक राहणे बाबत नाही. 2-3 माणसाची हजेरीने गेली एवढंच. असं बाबा त्यातनं 1.5-2 लाख मिळतील असं काही वाटत नाही. स्वतः केलं तर शेतीपेक्षा मग ही बरं. आपला चारा किती टक्के? चारा आपला आता 100% घरचा. 100% घरचा. किती जागेत आहे नियोजन? जागा आपली 10-8-9 एकर शेती आहे, तेवढ्यात लागतं. गुरं आता 22 गाय सांभाळायची म्हणलं तर साधारण 3-3.5-4 एकर 3 एकर शेती खट पाहिजे चांगली. तेव्हा मग तेवढ्या गायाचं नियोजन होतं हळूहळू. कधी लय होतो, कधी कमी पडला तर घ्यायला लागतो. ती सरासरी कडेला कडे बसती वार्षिक. बरोबर. मित्रांनो, आपण बघितलं एक व्यवसायातील एक प्रेरणादायी अनुभव म्हणजे दूध व्यवसाय केल्यानंतर कशा प्रकारे आपल्याला फायदा मिळतो. त्यांचं आत्ता वय 65 आहे, तर ते आणि त्यांचा स्वतःचा मुलगा या गोट्यामध्ये स्वतः काम करतात. कामगार त्यांनी अजिबात ठेवला नाही. तर मित्रांनो,
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, मित्रांसोबत शेअर करा. दादा खूप खूप धन्यवाद, तुम्ही मोलाच्या वेळकडून एवढी सगळी माहिती सांगितल्याबद्दल. आणि इथून पुढची तुमची जी दूध व्यवसायाची वाटचाल असणार आहे त्याबद्दल पण तुम्हाला शुभेच्छा. मला सांगा की टार्गेट काय आता तुमचं पुढचं? आता टार्गेट काय नाही, फक्त 15 ते 20 गाय सांभाळायची आणि त्याचं दूध कमीत कमी 30-35 लिटर एका गायनं दूध देऊ, ह्या क्वालिटीची गाय सांभाळायची. बाकी ब्रीडिंगवर काम करता तुम्ही? हा, आता असं बारक्या चिरक्या गायत ना परतळ नाही साधारण, आणि गाय आहेत 40 लिटरची गाय, त्या बेसने आपली 20-25 गाय सांभाळायची, जास्त नाही. कारण त्याला बघाय बी माणूस लागतो. बरोबर बरोबर. आता आणली एक मी तिथं दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता शेडचं कसं नियोजन केलंय. शेडसाठी किती खर्च झाला असेल? शेड दावण साधारण माझा 5 लाखापर्यंत खर्च, 5 लाखापर्यंत. पण ते असं टप्प्याटप्प्याने केला, एकदम नाही. त्यासाठी जे पैशाचं नियोजन असतं तर कसं केलेलं? ह्याच व्यवसायात म्हणजे त्यातलं त्यातच? त्यातले त्यातच दुसरा पैसा येणंच नव्हतं आपल्याला. आता ही गाय बघा त्या ब्रीडची आहे. त्याची ब्रीड कोणती आली? ती कांडी म्हणून समजते, ह्याची ब्रीड कोणती आली? ती कांडीची गाय म्हणते त्याला, एवढं काय डिटेल माहिती नाही. दुशी एक आलो, बरं. पहिला रोय दुशी. हां, हे जर टार्गेट आहे पहिल्या येताला 30 लिटर. पहिल्या त्याला दिसलं. कास छोटीच असती, सड बारीक असते. आता ही गाय मोठी जरी दिसली, त्याला कास मोठी दिसली तरी ही त्याला ऐकत नाही. प्रत्येक गायीची तब्येत तुम्ही टिकवून ठेवले, त्यामागचं कारण सातत्य आपलं वेळेत करणे आणि टिकवून ठेवणे. आता ह्याला साधारण सकाळी बघा मी 8ला 8:30ला ही गाय सोडून दिली, 6ला बांधली होती, 8-8:15ला सोडून दिली. आता हिला 5 वाजेपर्यंत ही काय करतात, इथं थांबायचं नाही, बघायचं नाही. ताण लागली तिथं जाऊन पाणी पितात, ऊन लागलं इकडं बसतात, उन्हात नको सावलीत नको असलं तिकडे उन्हात बसतात. त्यामुळे त्याला जी ही वर्षातलं 3 टप्पा असतात का, हिवाळा, पावसाळा, थंडी किंवा उन्हाळा, ही त्यांना मॅच झालंय. ती जसं पाहिजे तसं घेते आपल्या मनाने. थंडीत आत बसणार, उन्हाळ्यात बाहेर बसणार. आणि शेणखत जे असतं त्याचं परत तुम्ही काय करता? ही शेण ज्याला पाहिजे ती 4,000 रुपये टेलरने गोळा करून भरून देतात, याला पण आपण गोळा करत नाही. अतिशय सुंदर नियोजन आहे दादा. तुम्हाला पुढची जी वाटचाल असणार तुमची या व्यवसायामध्ये खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आणि ह्याच्यावरच आपण एक फलटणला 2 गाळं घेऊन व्हील अलाइनमेंटचं दुकान टाकलंय. बरं. तिथं धाकटा मुलगा असतो, हां, जागा घेऊन टाकलंय. म्हणजे ते काय अगदी भाडतरी नाही काय नाही. हां हां. 1 लाख रुपये करतं महिना. म्हणजे या व्यवसायाने तुमच्या जीवनात भरपूर बदल झाले. कारण हे गावच नव्हतं माझं, मी इथं ऊस तोडायचा. माझं गाव महादेवाच्या पायथ्याला. बरं. तिथं आपलं ऊस दुष्काळ असल्यामुळं रामावर असल्यामुळे इथं आलो, इथंच राहिलो, इथंच स्थायिक झालं. सगळं व्यवस्थित झालंय, जागा आता फक्त घर राहिलंय तेवढं बांधायचं. या व्यवसायातून तुमचं होईलच ते पुढं.